गोष्टीचं नाव आहे दरबार. मी जागा झालो. हॉलमधून बाहेर पडलो. सगळीकडं सुंदर वातावरण होतं. बागा होत्या सगळीकडं, छान फुलं फुललेली. एके ठिकाणी काही लोक गप्पा मारत बसले होते. त्याने मला, "हो मामा, इकडे या." हां, मला इथं मामा कोण म्हणतं आहे? मी त्यांच्याकडे गेलो. त्यांना विचारलं, "काय हो, तुम्ही मला ओळखता काय? मला मामा कसं काय म्हणतात?" "नाही, इथं कुणाची कुणाला ओळख लागत नाही हो. इथं सगळे मित्रच आपण. कुणी कुणाला बोलवावं, गप्पा माराव्यात." "मग आता?" "आता काय नाही. आता एक इंद्र महाराजांच्याकडं भेट होईल तुमची." "इंद्र महाराजांच्याकडं?" "म्हणजे तो ॲक्सिडेंट झाला काय? ट्रक आला, मला धडक मारली आणि मी मेलो वाटतं बहुतेक." थोड्या वेळाने एक पांढरे घोडे लावलेला सुंदर रथ माझ्यासमोर उभा राहिला. "मामा यात," ते सारथी म्हणाले. "अरे, हे पण मामाच म्हणतात." बरं, बसलो मी. थोड्या वेळाने मोठ्या राजवाड्यासमोर तो रथ थांबला. मी आत गेलो. तिथलं वातावरण तर आणखी सुंदर. छान वास येत होता. एका दासीने मला पेय एक आणून दिलं प्यायला. छान होतं ते. मग थोड्या वेळाने झगझगीत कपडे घातलेले असे महाराज आले. मी ओळखलं, हेच इंद्र महाराज. लगेच त्यांच्या पाया पडलो. "वा वा मामा, आलात ना, कसं काय?" "अहो मामा, म्हणजे तुम्ही पण मला मामा करता काय? मी काय मामा आहे काय? अहो असं काय करताय? तुम्ही नाही का ते शकुनी मामा?" "मी शकुनी मामा? मी काय कपट केलं बाबा?" असं वाटलं. बरं, असू दे असू दे. आत्तापर्यंत तुम्ही छान कामं केलीत ना, आता म्हणून इकडं आलात. आता राहावा छान. मग जाताना ते म्हणाले की पृथ्वीवर कसं काय चाललं आहे, भारत कसा आहे? छान आहे. मग तुम्हाला भारताकरता काही करावंसं वाटतं का मी? "हो करा की." "काय करू?" "या नेते आणि पुढारी असतात ना, यांची तोंडं जरा बंद कर." "वा वा वा वा, छान आयडिया." मग त्याने असे हातवारे केले. "बरं बघा महिनाभर माझ्या म्हणून." "पण ते कुठं बघा?" "नाही, जागोजागी आम्ही ती यंत्र उभी केलीत ना, चित्रयंत्र, त्यात दिसेल." मी थोड्या वेळाने गेलो पुढं, चित्रयंत्र बघितलं आणि ते पत्रकार त्या पुढाऱ्यांच्या मुलाखती घ्यायला जात होते. सगळ्यांची तोंड बंद, कुणाला बोलताच येईना. हळूहळू त्याची सवय झाल्यावर त्या मीडियाच्या लोकांना चांगल्या बातम्याच दाखवायला लागायला लागल्या. मग लोक म्हणाले, "ह्याबद्दल तुमची एक मिरवणूक काढणार आहेत." मग मला रथात बसवलं. मिरवणूक चालू झाली. एके ठिकाणी रथ थांबला. काय झालं असं मी बघणार तोवर बायको मला उठवत होती, "अहो उठा उठा, किती चांगलं भाषण सुरू झालं आहे." आणि मी जागा झालो.